नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. जे घरात जेव्हा त्या त्र्यंबकेश्वर गेलो आणि त्या शिकरे गुरुजींची माझी चर्चा झाली याबरोबर की मला असं स्वप्नात येतात वगैरे, अगदी बरोबर. आणि बऱ्याच लोकांच्या स्वप्नात येत असणार. दॅट इज अ साईन की त्यांचे जे पितृ आहे किंवा त्यांचे जे पूर्वज आहे ते कुठेतरी अडकलेले आहेत आणि त्यांना त्यातनं मुक्तता करायची आहे. तर त्या गुरुजींनी हेच सांगितलं की त्याचं एकच निवारण आहे की तिकडे नारायण नागबळी म्हणून एक विधी केली जाते. त्यांनी हेही सांगितलं की आधी लोक खूप गरीब होते. महाराष्ट्रात तर भरपूर गरिबी होती, त्यानंतर खूप प्रगती झाली. त्यामुळे आधीकाळी ना तेव्हा त्यांच्याकडे साध्य नसायचे किंवा पैसे नसायचे तेरावं वगैरे करायचं. त्यामुळे ते स्किप करायचे तेरावं. इवन आत्ताही ना काही लोक कंटाळा करून स्किप करतात. ते तसं नाही केलं पाहिजे. तर त्याने काय होतं, त्यांनाच त्रास होतो. तर ते म्हणाले की असं स्किप केल्यामुळे आपले बरेच असे पूर्वज असतात, असे बरेच लोकांचे पूर्वज जे अडकलेले आहेत आणि नंतर मग एकाला जे निवडतात ज्याची प्रगती झाली आहे त्याला त्रास देतात. म्हणजे त्याला समजावे कुठेतरी की माझं लाईफ जे चांगलं चाललं आहे ते अचानक का असं वाईट घडत आहे. आणि तो जेव्हा ह्याचे प्रश्न काढायला जातो तेव्हा त्याला ते मार्ग भेटतो की मी असं पूजा केल्याने किंवा असं कार्य केल्याने ह्याच्यामधनं तरी बाहेर निघेल, मुक्ती मिळेल. आणि भाई मी एक वाचत पण होतो, मे बी एक न्यूज आर्टिकल असेल किंवा काय इंस्टाग्राम रील असेल, तर माझे एक फेवरेट एक हॉलिवूडचे ॲक्टर आहेत. त्यांनी रॉकी मूवी त्यांचा बघितलाच असेल, लोकांनी खूप फेमस आहे, सिल्व्हस्टर स्टॅलोन करून आहेत. तर त्यांच्याबरोबर असंच काही घडलं जे आपण आता बोललो ना, की त्यांचा मुलगा काहीतरी ड्रग ओव्हरडोसनी वगैरे वारला आणि ते डेथ झाली. आणि तो गेल्यानंतरही त्यांच्या स्वप्नात यायचा आणि त्यांना काही ना काहीतरी इंडिकेशन द्यायचं. तू वाचले त्याच्याबद्दल? येस, मी तो आर्टिकल वाचलाय. तो जो व्यक्ती जो हॉलिवूडला राहतोय, जगातल्या सर्व गोष्टी त्याला मिळाल्यात आणि त्याच्याबरोबरही असं होतं. ज्याकडे एवढी पॉवर आहे की सर्व काही तो करू शकतो, पण त्याच्याबरोबरही असं होतंय आणि त्यालाही इथे येऊन ती क्रिया करावी लागते. अगदी बरोबर. म्हणजे सिल्व्हस्टर स्टॅलोनला कोण नाही ओळखत. इवन आपले बॉलिवूडचे सलमान खान वगैरे त्यांचे फॅन आहेत, इन्स्पिरेशन. तर सिल्व्हस्टर स्टॅलोनला सगळे भारतात सगळे ओळखतातच. आता तो 70-80 आलेला आहे. त्याचाही आर्टिकल मी वाचलं की त्याने सांगितलं की त्याला त्याचा मुलगा दिसत होता घरात आणि त्या घरात दिसत पण होता आणि जसं तू म्हणाला स्वप्नात पण येत होता आणि त्याला ते खूप त्रासदायक झालेला. त्याला समजत नव्हतं की काय आहे. त्यालाही विश्वास होत नव्हता, पण त्याला हे पटलं की हे विचित्र आहे आणि त्याचा मुलगाच त्याला सांगतोय काहीतरी किंवा सांगायचा प्रयत्न करतोय. तेव्हा सिल्व्हस्टर स्टॅलोनने तिकडच्या चर्च वगैरेंची मदत पण घेतली. त्यांनी पण प्रयत्न केला, पण काही झालं नाही. मग त्याला कोणीतरी सांगितलं की तिकडे एक हिंदू गुरुजी होते, ते पुजारी वगैरे, आणि त्यांना विचारलं की असं असं माझ्यासोबत घडतोय, काय केलं पाहिजे. त्यांनी त्यांना गाईड केलं की तुम्ही हरिद्वारला जावा आणि तिकडे जाऊन तुम्ही शांती करा, पूजा करा, श्राद्ध करा, बरोबर, तरच मग ह्याची मुक्तता भेटेल. तर हे खरंच तू बोललंस की आपण इकडे हे बोलतो, आपलेच लोक कधी कधी विश्वास नाही करत, पण एवढा मोठा माणूस, हॉलिवूडचा एवढा मोठा ॲक्टर वगैरे, त्याला विश्वास करा की त्याच्यावर ते एक्सपिरियन्स घडलंय. त्याला पर्याय नव्हता भेटत आणि त्याला त्यातनं त्या मुलाला पण मुक्त करायचं होतं, स्वतःला पण त्यातनं काढायचं होतं. तर त्यांनी मग त्याची टीम पाठवली, त्याचे परिवार पाठवला. तो स्वतः आला नाही, मे बी त्याला सांगितलं असेल की तुझी गरज नसेल वगैरे, पण त्याचा परिवार आलेला, त्याचा क्लोज रिलेटिव्स वगैरे आलेले, त्याची टीम आलेली. आणि तेव्हा ते मी फॉलो पण करत होता न्यूज आर्टिकल. तेव्हा जेव्हा ते आलेले ना, तेव्हा न्यूजमध्ये आलेलं की लोक आलेत वगैरे आणि यांनी पूजा केली आहे. आणि पूजा केल्यानंतर त्याचं बरं झालं, म्हणजे त्याच्या मुलाला नक्कीच मुक्ती भेटली. घरी दिसायचं बंद झालं, ते सगळं बंद झालं. माहिती नाही काय आहे. म्हणजे कधी कधी मला वाटतं की मे बी आपण बनवलेल्या गोष्टी आहेत, जे माणसाने बनवलेल्या आहेत, आणि मे बी असं काही नसेल. पण जेव्हा असं काय ऐकतो आपण, तर असं वाटतं की खरोखर काहीतरी आहे जे आपलं एवढं हजारो लाखो वर्ष जुनं जे संस्कृती आहे त्याच्यामध्ये असं काहीतरी दडलं आहे जे आपल्या
विचारांच्या पलीकडे आहे, जे आजचं सायन्स झालं किंवा काय ते नाही त्याला उलगडू शकत आणि नाही त्याचं काय बोलतात एक रिझन शोधू शकत. बरोबर, अगदी बरोबर. हे तर आहेच की लोकांना पटत नाही कधी, पण बोलताना ते बरोबर बोलतात की तो गेला, ही पास्ट अवे. बरं गेला तर कोण गेला? तो तर तिकडेच आहे ना, मग गेला म्हणजे काय? बोलायला बोलतात की तो गेला किंवा तो वारला किंवा ही पास्ट अवे, इंग्लिशमध्ये बोलतो ही पास्ट अवे, तो हू पास्ट अवे ॲक्च्युली. सो ॲक्च्युली वी आर इंडिकेटिंग टू द सोल दॅट ही पास्ट अवे. बॉडी त्याने सोडली आहे, शरीर सोडलं आहे, पण त्याची जी आत्मा आहे ती त्या आत्मा निघालेली आहे. म्हणून आपण बोलतो की तो गेला किंवा ही पास्ट अवे. तर सोल गेले की फॉर नेक्स्ट जर्नी. तर ह्यावरच एक भगवद्गीतामध्ये श्लोक आहे, आय थिंक तो आहे चॅप्टर 2 13 श्लोक आहे. त्यामध्ये असं दिलं आहे, श्लोक असा आहे की देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौनम जर तत्त देहांतर प्राप्तीर धीरस तत्र न मुह्यती. देहिनोस्मिन यथा देहे म्हणजे कौमारम यौनम जर. हे जे देह आहे हे पहिलं जसं कुमार अवस्थेत, जे यंग असतो कुमार अवस्थेत, कौमारम यवनम म्हणजे अजून मोठा झाल्यावर होतं आणि मग नंतर तू ओल्ड एजमध्ये जातो. तसंच हे जो सोल आहे ना ह्याच्यामध्ये तो ट्रान्झिट होत असतो की लहानपणी आहे, मग नंतर मोठा झाला आहे आणि मग अजून म्हातारा झाला. तसंच मेल्यानंतर तो शरीर सोडतो आणि दुसरं शरीर पकडायला जातो किंवा त्याला दुसरं शरीर भेटतो. हे या श्लोकाचा अर्थ आहे. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यवनम जर तत्त देहांतर प्राप्तीर. देहांतर म्हणजे देह सुटल्यावर प्राप्तीर धीरस तत्र न मुह्यती म्हणजे त्याला नवीन शरीर भेटतो किंवा नवीन शरीर त्याला प्राप्त होतो. हे ते भगवद्गीतामध्येच दिलेलं आहे. त्यामुळे हे आपल्या संस्कृतीमध्येच आहे, आपल्या वैदिक शास्त्रामध्ये सगळं काही दिलेलं आहे की हे का घडतं आणि याचं कारण काय आहे. फक्त असं आहे की आपण वाचत नाही की आपल्याकडे वेळ नाही आहे किंवा विश्वास नाही ठेवला, किंवा विश्वास नाही आहे. म्हणजे हेच आहे की आपल्या पूर्वजांनी ह्या सर्व गोष्टी आधीच लिहून ठेवल्यात. फक्त आता आपण जे आता एवढे पुढे निघून गेलो, म्हणजे असं झालं ना की आधी आपण आपली संस्कृती बघायचो, मग त्यानंतर आपल्यावर वेस्टर्न कल्चरचा प्रभाव झाला आणि आपण तो कल्चर फॉलो करता करता आपल्या संस्कृतीला विसरून गेलो. तसंच काय असावं. आणि आता मे बी आपल्याला समजत नसेल किंवा आपल्या विचार करायच्याही पलीकडे असेल त्या गोष्टी. आणि मला हा टॉपिक अजून एक्सप्लोअर करायला आवडेल की आपल्या पुराणांमध्ये काय लिहिलं आहे, जे आपले वैदिक स्क्रिप्चर्स आहेत, आपली हिस्ट्री कशी होती, आपला इतिहास कसा होता आणि त्यावेळी ह्या गोष्टींचं किती महत्त्व होतं. कारण मी आपल्या इतिहासात ना बऱ्याच गोष्टी आहेत, रामायणामध्ये झालं किंवा आपण हनुमान चालीसा वगैरे वाचतो, त्याच्यात ही असं भूत पिशाच याचा भरपूर उल्लेख आहे. बरोबर. तर आपण नक्कीच ते पुढे कधीतरी एक प्रॉपर पॉडकास्ट ही त्याच्याबद्दल करू आणि मला अजूनही श्लोक ऐकायला आवडतील. एक तू बोलला शब्द पिशाचवर मला एक आठवलं आहे की कोणी गुगल केलं तुम्हाला एक भेटेल, पिशाच भाष्य म्हणून एक ग्रंथ आहे, लुप्त झालेला पिशाच भाष्य ग्रंथ आहे. तो ग्रंथ लिहिलाय श्री हनुमानजीने, बजरंगबली हनुमानजीने तो ग्रंथ लिहिलाय. त्याचा अशी थोडक्यात स्टोरी आहे. महाभारतात आपल्याला माहिती आहे अर्जुनाच्या रथावर एक ध्वजच्या रूपाने हनुमानजी त्याच्यावर विराजमान होते आणि रक्षण केलेलं त्या रथाचं, की कधी न कळता भगवान कृष्णाचं कुठे ध्यान असेल तर हनुमानजी त्याच्यावर आहेत. तिथे महाभारतात कृष्णाने भगवद्गीता सांगितली आणि ते हनुमानजीने पण ऐकलं, सर्वांनीच ऐकलं आणि हनुमानजी खूप प्रेरित झाले. सगळं महाभारत वगैरे झाल्यावर हनुमानजी कृष्णाला म्हणतात की मला तुझं जे भगवद्गीताचं आहे ना ते मला लिहायला आवडेल, त्याचं पूर्ण मला परत ऐकायला किंवा लिहायला आवडेल. तर कृष्ण म्हणलं की तू असं करू नकोस, कारण की तू जे रूप घेतलेस ते रामाच्या भक्ताचं रूप घेतलेस, तू दुसऱ्या रूपात आहे आणि तू हे जे मी जे गीता सांगितलं ते लिही. त्यामुळे हनुमानजी पिशाचचं रूप घेऊन येतात, पिशाचचं एक रूप घेतात आणि त्या पिशाचच्या रूपमध्ये ते भगवद्गीता लिहितात आणि त्या ग्रंथाचं नाव आहे पिशाच भाष्य. पिशाचच्या रूपमध्ये ग्रंथ लिहितात ना? हा, हे एकच आहे पिशाच भाष्य म्हणून, जी हनुमानजीने गीता लिहिलेली आहे.
जी ऐकलेली ज्यांनी ऐकलेली ना ती पण लूप झालेली आहे, ती कुठे भेटत नाही, पण ऑनलाईन त्याच्याबद्दल आहे. आणि यूट्यूबवर काही जुने संत महात्मा आहे भारतातले ना, त्यांनी त्याच्यावर थोडं बोललेलं आहे पिशाच भाष्यावर. पण दुसरी एक गोष्ट आहे की आपल्या मनुष्यासाठी पिशाच असं आहे, जसं मी आधी सांगितलं की प्रेत योनीनंतर माणूस पितृमध्ये जातो जर त्याने भरपूर पापं वगैरे केली आहे, आणि त्याचे परिवाराने त्या पितृचं भलं नाही केलं किंवा त्याचं देखभाल नाही केलं किंवा त्याचं पिंडदान नाही केलं किंवा त्याचं श्राद्ध नाही केलं, त्याचं लक्ष नाही दिलं ना, तर तो काय काळानं तो स्वतः पिशाच बनतो. आणि हा पिशाच अजून त्रस्त असतो, एकदम रागीट बनतो, कारण की त्याकडे दुर्लक्ष केलं जातो. कारण की त्याचं असं म्हणणं असतो की तो बघतो, पितृ जे आहेत ना ते आपले बघतात, जर तुम्ही त्याची पूजा केली तर त्यांची मुक्ती होते, पण तुम्ही काही त्याच्याबद्दल मुक्ती नाही केली किंवा त्यांच्यासाठी काही केलं नाही ना, ते बघतात, ते बघत असतात की आपली प्रगती चालली आहे. आपण जे पण आता हे आपल्या पूर्वजांमुळे, आपल्या आजी आजोबामुळे किंवा आजी आजोबांच्या आई वडिलांमुळे, जेव्हा त्यांनी भरपूर परिश्रम केलं, गावात होते, मग मुंबईला आले किंवा कुठच्या दुसऱ्या शहरात गेले किंवा गावात पण प्रगती केली, खूप खेती वगैरे केली आणि खूप परिश्रम केले. त्या परिश्रमामुळे आता आपल्याला फळ भेटतोय, आपण जे जीवन जितोय ते त्यांच्यामुळे. आणि आपण त्यांच्यासाठी काही करत नाही आहे, आपण दुर्लक्ष करतोय, कारण की आपण थोडं सेल्फिश झालो आहे की माझी लाईफ चांगली आहे, आता ते गेले, आता काय करू. पण आपण त्यांच्यासाठी चला ते विधी करायची, ती आपण जर दुर्लक्ष केली ना, दॅट विल बॅकफायर अस. कारण की तो जो अडकलेला जी आत्मा आहे किंवा तो आहे ना, तो मग नंतर जसं मी बोललो तर पितृयोनी आहे, ती मग पिशाच बनते. अँड इट्स मोर पॉवरफुल दॅन पितृ आणि प्रेत योनी. आणि दिस टू युनीज आर अफ्रेड ऑफ देम, अफ्रेड ऑफ पिशाच. आणि ते म्हणजे ते टॉर्मेंट, म्हणजे ते त्रास देतात तुम्हाला, शरीराला पण त्रास देतात आणि मानसिक पण त्रास देतात. ते मग पिशाच योनीमध्ये जातात आणि ती एकदम थोडी डेंजर योनी असते पिशाच योनी. त्यामुळे कुठे आपण असं बोलतात की कुठे गेले फिरायला वगैरे आणि तिकडे भेटले किंवा त्यांना इजा झाली आहे, ते इजा करणे पिशाच आहे. नॉर्मल गोष्ट कोणाला इजा करत नाही, ते फक्त दाखवतात किंवा ते दिसतात आपल्याला, पण ते आपल्याला हार्म नाही करत. पण जे हार्म करणारे असतात ना, ते पिशाच योनीमधले असतात, कारण की दे हॅव गेन पॉवर बिकॉज ऑफ फ्रस्ट्रेशन. राग निर्माण होतो की मला ह्याच्यातनं कोण काढायला नाही आहे, मी एवढं लोकांसाठी केलं किंवा माझ्या परिवारासाठी केलं, मला काढायला कोण नाही. मला पण ना जेवण ठेवतो, एक तर पितृपक्षामध्ये ठेवतो आणि जेव्हा पुण्यतिथी असतं तेव्हा आपण जेवण 2 टायमाला ठेवायचे असतात त्यांच्यासाठी. कारण की त्या पितृयोनीमुळे त्यांना भूक लागते, असं म्हणतात की पाणी, भूक वगैरे लागते, तहान लागते, त्यांना भेटत नाही. तर हे दिल्याने त्यांना मग त्यांचं भलं होतं किंवा तिकडनं त्यांचं निवारण होतं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.